शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांनी महायुतीलाच घरचा आहेर दिलेला आहे। 400 पारचा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्या, पण मित्र पक्षांचा मान राखा असा सल्ला कीर्तिकर देत आहेत। शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देताना हा टोला देखील हाणलेला आहे। विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणं भाजपची संस्कृती आहे असं कीर्तिकर म्हणतात। अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवरून नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मोदींनी अनेक चांगली कामं केली, पण त्यांच्यात आता एक प्रकारचा रुबाब आलाय असं कीर्तिकर म्हणतात। गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहे ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला। गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं ते त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे। संसद मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही, हा रशिया नाही, इथे पुतिनशाही चालणार नाही, इथे लोक ठरवतील, मतदार ठरवतील। भारताची संसद, भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदी नाही ठरवणार, हे अमित शाह ठरवणार नाही। निवडणुकीच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल। नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गानं संसद ताब्यात घ्यायची, पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही। घरचाच आहे रे हा त्यांना मिळालेला। पण अमोल कीर्तिकर ईडीला सामोरं जात आहे। सगळ्यांना माहिती आहे राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी चालू आहेत। अमोल कीर्तिकर एक मजबूत शिवसैनिक आहे, काही डगमगणार नाही। यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही। तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकाल ते इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पण कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत। चौकशा प्रत्येकाच्या होतात। महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या। शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व नसतो। त्यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे, त्या ठिकाणी दिसतं सरकारला, याला त्या यंत्रणाला, त्या यंत्रणा त्या दृष्टीने निर्णय करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।